आई ते संत भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आईचं हृदय कसं असतं याचा विचार आपण करावा. आईच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे हो? मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये बाळाची व्याप्ती आहे आणि आई निरपेक्षपणानं मुलावरती स्नेह करते की नाही सांगा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कुठलाच लाभ न घेता अंतःकरणामध्ये त्या मुलांवरती स्नेह करत असते. तिला माता म्हणतात, आई म्हणतात. किती वर्णन संतांच्या चिंतनामध्ये गेले. माई बापा पुढे लाडके लेकरू. लेकरू लाडकस कोणा पुढे आहे? आई बापा पुढे लाडकं लेकरू असतं. त्या आईच्या बाबतीतचं वर्णन करायचं म्हटलं तर माऊली बऱ्याच ठिकाणी वर्णन करतात. माऊली म्हणतात, नाना गाय चरे डोंगरी प्रचित्त बांधले असे वत्से घरी प्रेम ते तिचे करी स्थानापती. गाय डोंगरात जरी चरत असली तरी तिचं चित्त मात्र कुठं असतं? वासराकडे असतं, नाही का? कारण तेच प्रकारचा तिचा भाव असतो. जरी ते वावरताना इकडे दिसत असेल